मित्रांनो, CTET एक्झाम जवळ आलेली आहे आणि आपण बघणार आहोत CTETचे मिक्स 10 महत्त्वपूर्ण प्रश्न जे पेपरमध्ये येऊ शकतात. आणि मित्रांनो, जर तुम्ही 60, 70, 80 मार्कपर्यंत गुण घेत असाल दरवेळेस ज्यांनी CTET दिलेली आहे किंवा जे पहिली वेळा देत आहे ते पण 80 मार्कापर्यंत 81 मार्कापर्यंत अटकू शकतात. तर तशा विद्यार्थ्यांसाठी आपण काल MCQ कसे ट्रिकनी फॉलो करायचे, कसे सोडवायचे आणि कसे 90 गुणांपर्यंत पोहोचायचं किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुण घ्यायचे याचा सविस्तर व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. हा व्हिडिओ खरंच तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे. फक्त एक वेळा बघून घ्या. जर तुम्हाला नाही आवडले तर पुढील व्हिडिओ तुम्ही बघू नका. असे पण मी म्हणतो, तुम्हाला शुअर शॉर्ट गॅरंटी देतो. 99% ट्रिक काम करते मित्रांनो. म्हणून ती ट्रिक तुम्ही बघावे आणि पेपर चांगला सोडून चांगले मार्क घ्यावे. 1-2 मार्कांनी तुम्ही फेल नाही व्हावे, बस हीच अपेक्षा आहे. तर या व्हिडिओला सुरू करूया. प्रश्न 1. निकटस्थ विकास क्षेत्र ZPD की संकल्पना किसने दी? ऑप्शन ए पियाजे, ऑप्शन बी कोलबर्ग, ऑप्शन सी वायगोस्की, ऑप्शन डी स्किनर. CDPचा प्रश्न एक आहे मित्रांनो. आपण 10 प्रश्न मिक्स घेणार आहोत प्रत्येक विषयाचे. आपल्याकडे 5 सेकंद आहेत. या प्रश्नाचं उत्तर काय असू शकते कमेंटमध्ये द्या आणि नंतर मी तुम्हाला उत्तर सांगणार आहे, त्यासोबत मॅच करून बघा. ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. ZPDची संकल्पना वायगोस्कीने दिलेली आहे. ओके, पुढचा प्रश्न बघूया. CDP प्रश्न 2. बुद्धि का द्विघटक सिद्धांत किसने दिया? ऑप्शन ए स्पियरमॅन, ऑप्शन बी थॉर्नडाईक, ऑप्शन सी पावलॉव, ऑप्शन डी बिने. मित्रांनो, 5 सेकंद आहेत. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ही PDF तुम्हाला टेलिग्रामला मिळणार आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला कुठे अडचण जात असेल, कसे प्रश्न सेकंदामध्ये सोडवावे यावर आपण पॉझिटिव्ह निगेटिव्हचा व्हिडिओ टाकलेला आहे, ते पण तुम्ही बघू शकता. पण त्यापूर्वी तुम्ही MCQ कसे हँडल करायचे हा व्हिडिओ आपण काल अपलोड केलेला आहे, तो बघावा. त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तिथे जाऊन तुम्ही नक्की बघावा, त्याचा तुम्हाला खरंच फायदा ठरेल. ऑप्शन ए आपलं उत्तर आहे स्पियरमॅन. प्रश्न 3 बघूया. हिंदीचा प्रश्न आहे मित्रांनो. भाषा कौशलों का सही क्रम. ऑप्शन ए सुनना, बोलना, पढ़ना, लिखना, ऑप्शन बी पढ़ना, लिखना, सुनना, बोलना, ऑप्शन सी बोलना, सुनना, लिखना, पढ़ना, ऑप्शन डी सुनना, पढ़ना, बोलना, लिखना. हा प्रश्न आपला झालेला आहे. तुम्हाला हा प्रश्न आलाच पाहिजे. ज्यांनी आपले मागचे लेक्चर अटेंड केले त्यांना माहीत आहे हा प्रश्न. उत्तर द्या. प्रश्न क्रमांक 3. उत्तर आहे ऑप्शन ए सुनना, बोलना, पढ़ना, लिखना, सुबोपली. बरोबर. प्रश्न 4 बघूया. बच्चे भाषा सर्वप्रथम कैसे सीखते हैं? ऑप्शन ए पढ़कर, ऑप्शन बी लिखकर, ऑप्शन सी सुनकर, ऑप्शन डी नियम याद करके. प्रश्न क्रमांक 4 उत्तर द्यायचं आहे. आणि जे ट्रिकचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे मित्रांनो, तो प्रत्येक विषयावर लागू पडणार आहे, म्हणून ते तुम्ही बघावेच. ते न बघता जर तुम्ही गेले तर तुम्ही पस्तावणार आहेत मित्रांनो. ऑप्शन सी उत्तर राहणार आहे सुनकर. प्रश्न क्रमांक 5. मी पुस्तक वाचत आहे येथे क्रियापदाचे कोणते रूप आहे? ऑप्शन ए वर्तमान काळ, ऑप्शन बी भूतकाळ, ऑप्शन सी भविष्यकाळ, ऑप्शन डी अनादी. कोणता काळ इथे राहणार आहे सांगायचं आहे. मी पुस्तक वाचत आहे. मराठीचा प्रश्न आहे. आपलं उत्तर आहे ऑप्शन ए वर्तमान काळ. पुढचा प्रश्न बघूया. विद्यार्थी अचूक लेखन करतो पण अर्थ स्पष्ट करत नाही, याचे कारण काय असू शकते? ऑप्शन ए शब्दज्ञान कमी, ऑप्शन बी वाचनाचा अभाव, ऑप्शन सी लेखन गती कमी, ऑप्शन डी उच्चार दोष. काय असू शकते? प्रश्न क्रमांक 6चं उत्तर द्या. वाचनाचा अभाव. ऑप्शन बी आपलं उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. EVS आहे. निम्न में से कौन सा पर्यावरणीय शिक्षा का मुख्य उद्देश्य नहीं है? ऑप्शन ए पर्यावरण संरक्षण के प्रति संवेदनशीलता, ऑप्शन बी पर्यावरण संबंधी कौशल विकास, ऑप्शन सी रटत ज्ञान का अधिकतम उपयोग, ऑप्शन डी समस्याओं के समाधान की क्षमता. मित्रांनो, इथे बघा उद्देश्य नाही हे म्हणलेलं आहे, म्हणजे या 4 पैकी एक कोणतं तरी उद्देश्य नाही. हे कसं हँडल करायचं हे पण आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, म्हणून ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आपलं उत्तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे. कमेंटमध्ये सांगायचं आहे काय असू शकते आणि 10 पैकी किती गुण आपल्याला आले ते आपल्याला सांगायचे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी रटत ज्ञान का अधिकतम उपयोग. हे उद्देश्य पर्यावरण काय कोणत्याच विषयामध्ये नसणार आहे. प्रश्न क्रमांक 8. गणित कक्षा में गति और शुद्धता किस चरण में महत्वपूर्ण होती है? गणितावर प्रश्न आहे. ऑप्शन ए अवधारणा निर्माण, ऑप्शन बी प्रारंभ, ऑप्शन सी अभ्यास, ऑप्शन डी मूल्यांकन. काय असू शकते? उत्तर सांगा. प्रश्न क्रमांक 8. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि कमेंटमध्ये आपल्याला किती स्कोर येणार आहे ते सांगायचं आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत चालायचं आहे, आपली प्रॅक्टिस होईल तसे. ऑप्शन सी अभ्यास आपलं उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 9. सायन्सवर प्रश्न आहे, विज्ञानवर.
विज्ञान में परिकल्पना हाइपोथेसिस का अर्थ है। ऑप्शन ए निष्कर्ष, ऑप्शन बी अनुमानित कथन, ऑप्शन सी प्रयोग, ऑप्शन डी सिद्धांत. हायपोथेसिस परिकल्पना काय असू शकते या 4 ऑप्शनपैकी ते सांगायचं आहे. योग्य उत्तर ऑप्शन बी अनुमानित कथन. प्रश्न क्रमांक 10 अपक्षय वेदरिंग का प्रमुख कारक कौन सा है? ऑप्शन ए नदी, ऑप्शन बी हिमनद, ऑप्शन सी तापमान परिवर्तन, ऑप्शन डी समुद्री लहरे. मित्रांनो अजून असे जर वेगवेगळे व्हिडिओ आणायचे असेल 10 प्रश्नाचे, ही सिरीज चालवायची असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा यस म्हणून. जर तुम्ही यस म्हणून टाईप केलं तर ही सिरीज कंटिन्यू करूया आपण, कारण की आपले पेपर जवळ आलेले आहेत. यापेक्षा कठीण प्रश्न आणण्याचा आपण प्रयत्न करू. ऑप्शन सी तापमान परिवर्तन आपलं उत्तर राहणार आहे. मित्रांनो आपल्या सर्वांचे आभार. थँक्यू सो मच. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हिडिओची लिंक देणार आहे, ते तुम्ही नक्की जाऊन बघा. ट्रिक म्हणून त्याच्यासमोर मी तुम्हाला लिंक देणार आहे, ते ट्रिकचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघावे. थँक्यू सो मच.